नमस्कार मित्रांनो, आपण काल 5 कृपा 5 इष्टदैवत अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहत आलो. त्याच्यानंतर काल मी तुम्हाला कल्पना दिली होती की आपण मानवी देह पाहणार आहोत. तर मानवी देहामध्ये काय होतं, आता बऱ्यापैकी बऱ्याच लोकांची एक त्रोटक कल्पना असते बघा, की यार देव आहे का, हे ब्रह्मांडामध्ये काय चाललं आहे, याचं काय रीतिरिवाज आहे, लोक देवदेव करतात, देवाच्या पाठीमागं लागतात, किंवा देवाचा खरंच आहे का, असे विचारणारे बऱ्यापैकी लोक आहेत. त्याचे निगेटिव्हिटी विचार डोक्यात घेणारे भरपूर काही आहेत. मग मला एक सांगा, जर समजा तुमचं शरीर हे 5 तत्वानं बनलेलं आहे, हे ब्रह्मांड 5 तत्वानं बनलेलं आहे, मग या ब्रह्मांडामध्ये ज्या 5 तत्वामध्ये जे बदल होतात तेच तुमच्या शरीरामध्ये होणार आहेत, बरोबर आहे. तशा स्वरूपानं आपण मानवी देह, एक रहस्य, मानवी देह काय आहे हे पाहू आपण. मानवी शरीराची रचना ही भगवंताच्या शरीराप्रमाणे आहे, म्हणून मानवाला भगवंताचा अंश आहे असं म्हटलं जातं. प्रकृतीचा ब्रह्मांडामधील सर्व सजीव निर्जीव रचनापैकी सर्वात श्रेष्ठ व सर्वात शेवटची जी रचना प्रकृतीनं तयार केली तो म्हणजे मानव होय. मानवाच्या रचनेनंतर कोणत्याही प्रकारची अथवा कसलीही रचना प्रकृतीनं केली नाही. ही भौतिक रचनेचा अंत झाला. भौतिक रचनेपैकी मानवी शरीर हे सर्वात श्रेष्ठ व उच्च कोटीची रचना प्रकृतीनं अस्तित्वात आणली. मानवी शरीर हे मायावू स्वरूपाचे आढळून येते. म्हणजे बऱ्याच लोकांना असं असतं की आपण काय म्हणतो, हे शरीर आहे ते मायावी आहे, मायावू स्वरूपाचं आहे. कारण आपण कितीही मानवी शरीराचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तरी पण आपण त्या टोकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मानवी देह कला, विज्ञान व आध्यात्मिक ज्ञानानं प्रगत असून आपल्या मनात आलेली कल्पना, विचार याचे प्रत्यक्षात आणून भौतिक स्वरूपात त्याची रचना, प्रगटीकरण करण्याचं काम फक्त मानव करू शकतो. मानवी शरीर हे पंचमहाभूतानं बनलेले असून त्याच्या ज्यावेळी अंत त्या शरीराचा होतो त्यावेळेस ते या ब्रह्मांडाच्या 5 तत्वात विलीन होत असते. ब्रह्मांडाच्या 5 तत्वात ते विलीन होत असते. म्हणजेच मानवी शरीराच्या शास्त्राच्या भाषेनुसार 3 प्रकार पडतात. पहिलं स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर आणि तिसरं जे येतं ते म्हणजे कारण शरीर. आता स्थूल शरीर म्हणजे काय आहे? मानवी स्थूल शरीर हे भौतिक रचना असून प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनाने हे पंचमहाभूताचे भौतिक शरीर, स्थूल शरीर तयार होते. प्रकृती ही स्त्रीलिंगी आहे, त्याला निगेटिव्ह वेव्ह म्हटलं जातं. पुरुष ही पॉझिटिव्ह वेव्ह आहे, त्याला पुल्लिंगी म्हटलं जातं. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असे 2 विभिन्न लिंग एकत्र आल्यानंतर त्यामधून भौतिक जीवाचा जन्म होतो. स्थूल शरीराची ओळख ही भौतिक असते. भौतिक शरीराला नाव, कर्ता, कर्म, सुख, दुःख अशा अनेक गोष्टीबरोबर एकरूपता आढळते. 5 तत्वाने बनलेले या भौतिक स्थूल शरीरावर ब्रह्मांडातील सर्व भौतिक गोष्टीचा परिपूर्ण परिणाम पडत असतो. म्हणजेच ब्रह्मांडातील प्रत्येक भौतिक घडणारी घटना ही स्थूल शरीराशी एकरूप असते. क्रियाविषयी एकमतानं एकरूप व्हावे लागते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट भौतिक शरीर करणार असेल म्हणून ते घडते असं नाही. जे ब्रह्मांडामध्ये घडते तेच तुमच्या या 5 तत्वामध्ये घडत असते. जे ब्रह्मांडामध्ये भौतिक बदल होणार आहे त्याबरोबर स्थूल शरीर त्या भौतिक क्रियात सामावून घ्यावे लागते. हा प्रकृतीचा नियम आहे, यामध्ये कोणीही काही बदल करू शकत नाही. हे झालं आपण स्थूल शरीर पाहिलं. आता सूक्ष्म शरीर हे भौतिक इंद्रियाद्वारे जाणता येतं. म्हणजे जे तुमच्या स्थूल शरीराचे जे भौतिक इंद्रिय आहेत या इंद्रियाद्वारे तुमच्या सूक्ष्म शरीराला जाणता येते. प्रत्यक्ष असे भौतिक स्थान
सूक्ष्म शरीराला नसते, परंतु सूक्ष्म शरीराचा भौतिक इंद्रियावर फार मोठा पगडा असतो. म्हणून आपल्या भौतिक कर्मामध्ये इंद्रियाला फार महत्त्व सांगितले आहे. इंद्रिय हे भौतिक सुखासाठी नेहमी स्थूल शरीराला अडचणीत आणत असतात. ज्याने चांगल्या कर्माद्वारे इंद्रियावर विजय मिळवला तोच सूक्ष्म शरीराचा अनुभव घेऊ शकतो किंवा इंद्रियाला काबू ठेवण्यासाठी सात्विक कर्म व आध्यात्मिक ज्ञान या गोष्टीची गरज असते. म्हणजेच भौतिक जगापलीकडे जाण्याचा मार्ग सापडतो, ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान होय. ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान होय. आता त्यानंतर आपण पाहू कारण शरीर. कारण शरीराला जाणण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते. आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी पूर्व पुण्याची व सद्गुरूची कृपा असणं गरजेचे असते. योग साधनेद्वारे आध्यात्मिक ज्ञानाची प्रगती करावी लागते. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाल्यावर जीव चेतना मनावर विजय मिळवतो. चेतना मनाचे पण 2 भागात विभाजन असल्याचे आढळून येते. एक म्हणजे विद्यारूप, दुसरं म्हणजे इच्छारूप. या दोन्ही स्वरूपाला जाणण्यासाठी 3 गुणतत्वाला म्हणजे काम, तम, रज आणि सत्व या 3 गुणतत्वाला ओलांडून, या तिन्ही गुणतत्वाला ओलांडून सात्विक तत्वात विलीन व्हावे लागते. तो जीव ज्यावेळेस सात्विक तत्वात विलीन होतो त्यावेळेस त्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि आध्यात्मिक ज्ञानाचा परिणाम ज्याला कळला, आध्यात्मिक ज्ञानात जो विलीन झाला तोच कारण शरीराला जाणू शकतो. तर मानवी देह हा 5 तत्वानं बनलेला आहे. या भौतिक शरीराचा ढाचा नाश पावणारा आहे. हे शरीर शेवटी 5 तत्वात विलीन होते. आपण सहज बोलताना म्हणत असतो की पिंडी ते ब्रह्मांडी, त्या स्वरूपात भौतिक दिसणाऱ्या सर्व गोष्टीचा नाश होणारा असतो. शरीर नाश पावणारे आहे, आत्मा अमर आहे. मानव जुने वस्त्र, जीर्ण झालेले वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो. त्याप्रमाणे हे आत्मा जुने जीर्ण झालेले शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. या क्रियेला लोक जन्म झाला व मरण पावला असे म्हणतात. ही आनंद व्यक्त करतो. जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस मानव हा आनंद व्यक्त करतो आणि मृत्यू पावल्यानंतर दुःख व्यक्त करतो, दुःखी होतो. या सर्व गोष्टी नियतीच्या नियमात घडत असतात. मानवी शरीरात 5 तत्वाचे प्रमाण, त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहून घेऊ. म्हणजे 5 तत्व कोणते आहेत? एक आकाश तत्व, दुसरं तुमचं आकाश तत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व, वायू तत्व, अग्नितत्व, अशा प्रकारे हे 5 तत्व आहेत. आता 5 तत्व आहेत. या 5 तत्वाचं कशा स्वरूपात येतं? तर आज आपण आकाश तत्व पाहू आणि उद्याच्या भागामध्ये मग आपण पुढचे तत्व पाहून घेऊ. आकाश तत्व संपूर्ण ब्रह्मांडाच्या अधीन आकाश तत्व असून एक रिक्त पोकळी आढळून येते. गोलाकार व उंच असे रिक्त स्थान आहे. यामध्ये सतत ओंकार असा ध्वनी नाद आपणाला साद घालत असतो. ध्वनीनादाचा अनुभव प्रत्येक मानवाला सहजरित्या ऐकता येते, परंतु ते ऐकण्याची मानसिकता मानवाची नसल्याकारणानं आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. मानवी शरीरात आकाश तत्वाची सरासरी प्रमाण हे 9 ते 5% विराजमान असते. मानवी शरीरातील कान व श्रवण करणे हे अवयव आकाश तत्वाच्या अधीन काम करत असतात. मानवी शरीरात आकाश तत्वामुळे पोकळी तयार
असण्याचे काम करते व ब्रह्मांडाशी शरीराला एकरूप साधण्याचं काम करत असते. आकाशतत्व शरीरात कमी झाल्यास विसरभोळेपणा व ऐकू न येणे अशा स्वरूपाचे आजार होऊ शकतात व तो माणूस चिडचिड करू शकतो. ही आकाशतत्वाशी असलेल्या आकाशतत्वाचा तो परिणाम आहे. आज आपण त्याबरोबर दुसरं एक तत्व पाहून घेऊ. थोडासा व्हिडिओ लांब होतोय, पण त्याबरोबर आपण वायुतत्व पाहून घेऊ. वायुतत्व हे आकाशतत्वाधीन असते. वायुतत्व हे आकाशतत्वाधीन असते, कारण आकाशतत्वाची पोकळी नसेल तर वायुतत्व तयार होणार नाही. वायुतत्व ऑक्सिजन तयार करून मानवी शरीराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात वायूचा साठा पुरवण्याचं काम वायुतत्व करत असते. तसेच मानवी शरीरात सरासरी 5 ते 7% एवढे वायुतत्व विराजमान असते. स्पर्श, श्वास घेणे व सोडणे, फुफ्फुसांची इत्यादी अवयव वायुतत्वाशी सक्रिय असतात. वायुतत्व मानवी शरीरात नसेल तर मानवी देह जिवंत राहणार नाही. सजीवता प्रदान करण्याचे काम वायुतत्व करत असते. हा या मानवी देहातला मुख्य घटक आहे. चला ठीक आहे, आज आपण इथंच थांबू. आज ज्या पद्धतीनं आता उद्या आपण अग्नितत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व हे पाहून घेऊ आणि यानंतर पुढील वाटचाल करू. मित्रांनो, आज इथपर्यंत थांबून आपण आज माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि नमस्कार. रामकृष्ण हरी.